कोणती बरं रांगोळी काढावी उद्या असं जर विचार तुम्ही करत असाल तर नक्की बघा मी आणलेल्या या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती बघा 4 डॉट मी देऊन घेतलेले आहेत. मध्ये एक डॉट दिलेला आहे. आता 3-3 रंगाचे आपण एक पानांचा आकार तयार करून घेणार आहोत. बघा चमच्याच्या मदतीने पाठीमागे ओढून घेतलेला आहे. आता काडीच्या मदतीने आपण त्याला पानाचा आकार देणार आहोत. आता जसं पक्ष्यांचं पीस असतं ना त्याप्रमाणे हा एक आकार मी दिलेला आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. बघा पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी आणि अगदी सुंदर दिसते. बघा चारही जी पानं काढलेली आहेत त्यांना मी आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. आता बघा हे फूल थोडंसं बरोबर आलं नव्हतं तर मी दुसरं काढलेलं आहे. बाजूनी डॉट दिलेले आहेत. बघा डॉट देऊन काढायचं आहे फूल. अगदी सोपी पद्धत आहे ही फूल काढण्याची. नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर नक्कीच तुम्हाला ही पद्धत माहिती असेल. तर मध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेतला. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे बघा आपण सरळ रेषा मारून घेणार आहोत. तर सरळ रेषा मी मारून घेतलेल्या आहेत. आता तिथे आपण एक एक पिवळ्या रंगाचं फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल की रांगोळीला एक सुंदर लुक येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा मी एक एक पिवळ्या रंगाचं फूल काढून घेतलेलं आहे. त्याला आपण काडीच्या मदतीने आकार देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होऊन जाते. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसण्याची गरज नाही. फक्त काडीचा उपयोग करायचा आहे आपल्याला आणि रांगोळी काढायची आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता मध्ये मध्ये बघा मी हिरव्या रंगाने थोड्याशा रेषा देऊन घेतलेल्या आहेत आणि पानांना देठसुद्धा काढलेले आहेत. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. बघा आता इथे मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. बघा सरळ रेषा मारलेल्या आहेत उभ्या आणि आडव्या रेषा क्रॉस रेषा पण आतमध्ये मारायच्या आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. बघा रोजची देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी अगदी छोटीशी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. आता एक चौकोनाप्रमाणे आकार आपण तयार करून घेतलेला आहे. आता जे रेषा लांब रेषा काढलेल्या बघा लांब आखूड अशा रेषा मी काढलेल्या आहेत. ज्या आखूड रेषा आहेत तिथे आपण एक एक पान काढून घेतलेलं आहे. तर प्रत्येक रेषेवरती आखूड रेषेवरती लांब रेषेवरती पान काढलेलं आहे. बघा मी आणि जी आखूड रेषा आहे तिथे एक डॉट देऊन एक मोदकाप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे. तर चारही ज्या लांब रेषा होत्या तिथे पानांचा आकार काढून घेतला आणि आखूड रेषांवरती छोटे छोटे डॉट देऊन तिथे आपण एक मोदकाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. आता जी पानं काढलेली आहेत त्यामध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. आता रंग नाही भरला तुम्ही, नुसती अशी ही जरी रांगोळी ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. जो मधला भाग आहे रिकामा तिथे आपण स्वस्तिक काढणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे बघा. आणि मध्ये मध्ये पोपटी रंगाने रेषा देऊन घेतल्या. पानांच्या ज्या शिरा असतात ना त्या पण काढून घ्यायच्या आहेत. आता मध्ये बघा एक मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. मध्ये मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता जो आखूड रेषेवरती आपण डॉट दिलेला आहे तिथेसुद्धा आपण एक कळीप्रमाणे आकार किंवा एक मोदकाप्रमाणे फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. तर पानाच्या बाजूला रिकामी जागा जास्त दिसू नये त्यासाठी एक एक कळी काढून घेतलेली आहे. काडीच्या मदतीने आकार देऊन घेतला. ते डॉट काढलेले आहे तिथेसुद्धा बघा मी एक फुलांप्रमाणेच आकार देऊन घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा खूप छान आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा तर दोन्ही बाजूनी मी पानं काढून घेतलेली आहेत. तर ही एक बॉर्डर रांगोळीप्रमाणे थोडीशी रांगोळी आहे. तर मध्ये डॉट काढलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये रंगसुद्धा भरून घेणार आहोत. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. आता मध्ये थोडासा तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतला दोन्हीही साईडने आणि मध्ये मध्ये आपण त्याच्या बाजूला फुलं काढून घेणार आहोत डॉट देऊन. बघा आता दोनही जे तोऱ्याप्रमाणे आपण आकार काढलेले आहेत तिथे मी डॉट देऊन घेतलेले आहेत. बोटाच्या मदतीने आपण त्याला एक फुलांचा आकार देऊन घेणार आहोत, पाकळ्यांचा आकार देऊन घेणार आहोत.
तर जे पानाचे आकार काढलेले आहेत त्यामध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. दोन्ही पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे बघा. मी हिरवा रंग भरायचा आहे दोन्ही पानांमध्ये. आता फ्री हँड रांगोळी आहे, आपण कोणतेही आकार काढले तरी अगदी सुंदर दिसतात बघा. आता आपल्या कल्पनेने आपण कोणतेही आकार या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. मध्ये एक पोपटी रंगाने रेष काढून त्यावरती डॉट देऊन घेतला. आता हिरव्या आणि लाल आणि पिवळ्या रंगाने आपण तिथे डॉट देऊन घ्यायचे आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. काडीच्या मदतीने थोडासा पाकळ्यांचा आकार देऊन घेतला, त्यामुळे एक फुलाला सुंदर लुक आला आहे बघा. काळा, लाल आणि पिवळा रंग तिथे देऊन घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे, रोजची देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढण्यासाठी. आता पुढची जी रांगोळी आहे तिथे बघा मी एक सरळ रेष काढून त्याच्या बाजूला कमळ काढून घेतलेलं आहे. आता पुन्हा तिथे मध्ये एक डॉट काढून उलट्या बाजूला म्हणजे अपोजिट साईडला पुन्हा दुसरा एक कमळ काढायचा आहे. तर कमळ काढलेला दरवाजासमोर खूप शुभ असतं बघा. मी प्रत्येक रांगोळीमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण पान काढून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूला छोट्या छोट्या रेषा देऊन कळ्या काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. रोजची दरवाजासमोर रांगोळीमध्ये रोज कमळ काढलं तर खूप शुभ असतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बघा. सर्वच देवतांना कमळ हे प्रिय असतं. आता गुलाबी डार्क आणि लाईट करून मी त्या जे कमळ काढलेले आहे त्यामध्ये रंग दिलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे कमळ काढून दाखवलेलं आहे. मधले जे पानं काढलेले आहे तिथे रंग भरून घ्यायचा आहे. हिरवा रंग आपण पानांमध्ये भरून घेणार आहोत. आता फक्त सफेद रंगाने जरी ही रांगोळी काढून तुम्ही ठेवलीत तरीसुद्धा सुंदर दिसते. अगदी नवीन काढणारे असतील, नवीन शिकणारे असतील रांगोळी, त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या नक्कीच काढता येतील. अगदी सोप्या आहेत आणि झटपट होणारे आहेत रोजच्या काढण्यासाठी. आता बघा प्रत्येकाचे मोठे बंगले असतात, देवघर असतं आणि तुळशी वृंदावन असतं बघा. तर छोटीशी का होईना रांगोळी आपण नक्कीच काढायला हवी. आणि रोज मी रांगोळी काढते असं नक्की तुम्ही अभिमानाने सांगा सर्वांना की मी रोज दरवाजासमोर रांगोळी काढते. आता रांगोळी ही फक्त बघा आपली ही रांगोळी फक्त कला नाही, तर ही आपली काय आहे, परंपरा आहे. आपल्या परंपरेमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे बघा. कुठलाही शुभकार्य असलं तर प्रथम आपण रांगोळी काढत असतो. तर त्यासाठी नक्कीच दरवाजासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर कुठेही काढायला